बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठानं आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे ऊसाची शेती करण्याचा हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे। 7 महिन्याचा ऊस आहे। 7 महिन्याचा ऊस 36 ते 40 कांड्यापर्यंत आहे आणि या ऊसाची उंची तुम्ही पाहत असाल तर ही सगळी आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे केलेली शेती आहे। भविष्यातल्या ऊसाच्या पिकाची ही शेती आहे आणि हा प्रयोग आहे महाराष्ट्रातल्या 1000 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये राबवलेला आहे। भारतातला हा पहिला प्रयोग आहे, आपण पाहू शकतो। तर हा जो भारतातला पहिला प्रयोग आहे त्या संदर्भात सगळी माहिती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी दिली आहे। ती काय माहिती आहे ती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। नमस्कार, आपल्यासोबत आहेत ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र दादा पवार। ज्या ठिकाणी पाठीमागे आपण उभा राहिलो आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती घेतलेलं ऊसाचं शेतीचं पीक आहे। भविष्यातल्या ऊसाच्या शेतीची क्रांती या निमित्तानं पाहायला मिळणार आहे। दादा नमस्कार, साधारणपणे काय ह्याच्यामध्ये सिस्टीम असेल आणि कशा प्रकारे हा ऊस शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये? याला एआय टेक्नॉलॉजी म्हणतात। एआय टेक्नॉलॉजी म्हणजे आपण हा ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि मायक्रोसॉफ्ट यांच्या एकत्रित संयुक्तिक ह्याच्यातनं हा आपण प्रोजेक्ट सुरू केलेला आहे। आज ही जर ही टेक्नॉलॉजी असली तर एआय टेक्नॉलॉजीला स्वतःला असं डिसिजन मेकिंग पॉवर नसते, जसं आपल्या बुद्धीला असते, ब्रेनला आहे तशी। त्यामुळे ह्याच्यात जो डेटा फीड आहे तो डेटा फीड करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं। आणि नुसतं हा काही ऊसासाठी नाही आहे, ही जगात आता जी क्रांती होणार आहे, एआयची क्रांती जी होणार आहे आपण म्हणतो, तर हे जे पिकात ऊस हे आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला माहीत असलेलं पीक आहे की बाबा त्याला साधारण हवामान कसं लागतं, कुठल्या पिरियडमध्ये काय लागतं, खतं किती लागतात, मॉइश्चर किती लागतं, आणि त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा ऊस घेतलेला आहे। त्या पलीकडच्या बाजूला आपण हॉर्टिकल्चर पण घेतलेलं आहे। त्यानंतर हे व्हेजिटेबल्स असेल आणि कदाचित भविष्यात आपल्याला हे जे भुसार क्रॉप म्हणतो त्याच्यावर सुद्धा आपल्याला हे घ्यायला काही हरकत नाही आहे। परंतु याला डेटा हा महत्त्वाचा असल्यामुळे आपल्याला याच्यावर आज जरी तो 100% आपल्याला ही टेक्नॉलॉजी आज लगेच आपल्याला सांगता येणार नाही, कारण आपल्याला डेटा त्यात फीड करावा लागणार आहे। आणि एकदा डेटा फीड झाला 2-3 वर्षात मग काही अडचण येणार नाही। त्याला त्या एआय टेक्नॉलॉजीला आपल्या स्वतःलाच ते कळायला लागेल की आता ऊसाला काय पाहिजे। आणि हे जसं आपण म्हणतो ना की आपल्याला सगळं असं कसं व्यवस्थित सगळं मिळाल्यानंतर आपली वाढ चांगली होते। म्हणजे स्ट्रेस कमी असला की आपल्याला सगळेच वाढ किंवा आपली शरीराची मानवात कसं असतं त्याप्रमाणे आपण हे पाहिलं जातं। किंवा पोल्ट्रीत किंवा ह्याच्यात सुद्धा आपण अगदी एन्व्हायरमेंट खूप चांगलं देतो। तसं आता इथून पुढं खूप वेगवेगळे स्ट्रेस ह्या शेतीत येणार आहेत आणि त्यासाठी त्या ऊसाला काय स्ट्रेस आहे, व पाण्याचा स्ट्रेस आहे का, त्याला एखादा न्यूट्रिएंट कमी पडतं आहे किंवा एखादा आणखीन काय हवामानाचा स्ट्रेस आहे, आणि मग तो आपल्याला ॲडजस्ट करता येतो। आणि त्यामुळे मला वाटतं ही भविष्यात ही जी क्रांती होणार आहे त्याची सुरुवात आपल्या ह्या बारामतीतनं होणार आहे। पण ही काय फक्त बारामती तालुक्यासाठी नाही, अख्ख्या महाराष्ट्रात आपण वेगवेगळे शेतकरी याच्यात निवडलेले आहेत आणि अख्ख्या महाराष्ट्रातले जवळजवळ 1000 शेतकरी आता आहेत। कदाचित पुढं 10,000, 20,000 आणि लाखो शेतकरी तयार होतील। 1000 शेतकऱ्यांच्या शेतावरती अशा स्वरूपाचा प्रयोग सध्या सुरू आहे। हा किती महिन्याचा ऊस आहे आणि साधारणपणे ह्या ऊसाची सगळी ग्रोथ होण्यामागे काय कारण आहे? ह्याची मला वाटतं हा 8 महिन्याचा ऊस आहे आणि आता जवळजवळ किती 30-40 कांड्याचा वाढतो हा ऊस आहे। एरवी हा 30 कांड्यावरती आहे, 30 कांड्यावरचा हा ऊस आहे। 7 महिने पूर्ण झाले आणि सर्वसाधारण हा एक 10-15 कांड्यावर हा ऊस राहायला पाहिजे होता 7 महिन्याच्या सर्वसाधारण। आणि आता त्याची रिकव्हरी 10 आहे। परंतु शेवट ऊसाची रिकव्हरी थोडीशी हवामानावर पण असते की थोडी थंडी पडावं लागेल। आणि मला असं वाटतं की हा पूर्ण 12 महिने झाल्यानंतर, कारण प्रत्येक व्हरायटीला काही कालावधी असतो, काही 12 महिन्याच्यात, काही जवळजवळ 14 महिन्याच्यात ते झालं, आणि थंडी ते झाल्यानंतर आपल्याला कदाचित अजून एक 4 महिन्यात नक्की याचा रिझल्ट पूर्ण कळेल। दादा साधारणपणे ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सची शेती किंवा इतरही सगळ्यातली शेती पण ज्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली अशी शेती शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये क्रांती आणला असं वाटतं? कसं आहे माहिती आहे का, माझं वैयक्तिक मत आहे की मी सगळ्यांना सांगतो की शेतकऱ्याच्या हातात भावाचं नसतं। शेतकऱ्याच्या हातात वजन आणणं आणि खर्च कमी करणं ह्या दोन्ही गोष्टी ह्या एआय मध्ये जमतात की वजन आपलं जास्तीत जास्त होणार आहे। मला वाटतं आताच जवळजवळ 1.5 पट तरी वजन निघायला काहीच हरकत नाही।
कदाचित शेतकऱ्यांनी व्यवस्थित सूर्यप्रकाश आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर कदाचित दुप्पट सुद्धा एका एकरात उत्पन्न निघू शकेल, पण ते आज लगेच सांगता येणार नाहीये. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शेतकऱ्याचं पैसे वाचवणं म्हणजे काय, पैसे वाचवणं म्हणजे पैसे मिळवणं आहे. म्हणजे उद्या तुम्हाला पाणी कमी लागलं आणि दुप्पट ऊस दुसरा लावा, म्हणजे त्याच विहिरीवर आपण अजून 4 एकर ऊस लावू शकलो, म्हणजे आपले 4 एकर क्षेत्र उभं राहिले तेवढाच विहिरीवर. किंवा खत जे आहे ते खत आपल्याला जो खर्च आहे तो वाचला, म्हणजे आपल्या खिशातनं मिळाल्यासारखे. आणि अगदी देशाचा जर विचार केला तर एवढं मोठं आपण फर्टिलायझर इम्पोर्ट करतो, त्याला खरं तर हे भारत म्हणजे सरकारने सुद्धा याच्यात सहभाग घेतला पाहिजे. काही तुम्ही सबसिडी दिल्या पाहिजेत की जेणेकरून तुमचं खत इम्पोर्ट करणं वाचणार आहे. याच्यामध्ये खताची पण बचत होणार आहे. खतात सगळ्याचीच बचत, खताची बचत होणार आहे, पाण्याची बचत होणार आहे. आता उसाला तेवढं औषध लागत नाही, पण भाजीपाला असेल किंवा बाकीच्या सगळ्या पिकांना तुमचा औषधाची पण बचत होणार आहे. कारण तुम्हाला ते कळणार आहे की ड्रोनच्या मार्फत सुद्धा कळणार की इथं स्ट्रेस आहे, इथं कीटक आहेत, एवढ्याच क्षेत्रात तुम्ही कंट्रोल करा. किंवा या एकराच्या या कोपऱ्यातच फक्त तुम्हाला आमके नाही हे कमी पडतंय, न्यूट्रिएंट कमी पडतात, तर तेवढेच द्या किंवा तेवढंच स्प्रे करा. बरोबर. हे जर सगळ्या म्हणजे शेतीमध्ये प्रत्येक पिकामध्ये वापरलं तर ह्याच्यामध्ये खूप वेगळं आणि जास्त उत्पादन मिळेल. आणि जसं तुम्ही प्रत्येक वेळी सांगता की उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढवलं तर भावाचं जरी हातात नसलं तरी शेतकऱ्याला आश्वासक पैसे मिळू शकतात. एक लक्षात घ्या, आता शेतकरी हे अडाणी शेतकऱ्याची शेती राहिलेली नाहीये. मला आता सांगा, हे जर ब्राझील सारख्या किंवा वेगवेगळ्या जिथं साखर तयार होती तिथं त्यांनी जर 1 एकरात जर 200 टन ऊस काढला आणि आपल्याकडे शेतकरी 35 टन काढायला लागला आणि त्याची साखर बाजारात येईल, ती स्वस्तात येईल. आणि आपली साखर जर तुम्ही जर महागात गेली तर घेणार आहे कोण? म्हणजे आपल्याला सुद्धा जागतिक रेट जे असतील त्या रेटला आणायला तुमचे खर्च कमी करायला पाहिजेत आणि उत्पन्न वाढवायला पाहिजे, तेव्हा तुम्ही जगाबरोबर राहता. म्हणजे हे द्राक्षाच्या बाबतीत होईल. द्राक्ष कमी खर्चात, समजा 30-40% खर्च वाचले पाहिजेत. 30-40 हजार खर्च त्याचे औषधाचे वाचतील असा अंदाज आहे द्राक्षात. म्हणजे आपोआप तुमचं जे पोल्युशन असेल किंवा जे आता मानवाला जो हानिकारक जे औषधामुळे त्रास होतो तोही कमी होईल. द्राक्षासारखं पीक सुद्धा कमी खर्चात तयार होईल आणि जागतिक बाजारपेठेत आपण कॉम्पिटिशन करू शकू. हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण जग कुठं जाणार आहे तिथं मागे राहून चालणार नाही. दादा, एक महत्वाचा विषय असा की हे जे सगळं पीक आहे हे सध्या इतक्या उंचीवरती आहे, 7 महिन्याचं असून नाही, तर ह्याला खर्च तुलनेनं कसा होतोय? कारण असं बघितलं तर लोकांना वाटतं की खूप खर्च होतोय, हा एक भाग. आणि दुसरा एक भाग की ह्याचं एकूण जे उत्पादन आहे त्या उत्पादनाच्या त्या परिपक्वतेच्या कालावधीच्या पलीकडे गेलं तर काय होईल? आज हे तुम्हाला जे दिसतं हे बांधलेलं वगैरे हे कसं हा डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट आहे. आम्ही का बांधलंय की तुम्हाला उंची कळावी म्हणून. कारण आता आपलं प्रदर्शन आहे पुढच्या 2 महिने 2-3 महिन्यांनी, तेव्हा शेतकऱ्याला आज जाऊन फिरता आलं पाहिजे म्हणून केलं. एरवी हा ऊसासारखा तुम्हाला टाकला पाहिजे. जसा शेतात आपण ऊस लावतो तसाच ऊस आपल्याला हा लावायचा आहे. किती म्हणजे हा भारतातला पहिला प्रयोग म्हणता येईल का एक भाग? आणि दुसरे किती शेतकरी सध्या हा प्रयोग तुमच्या मार्फत करतायत? काही हरकत, भारतातला हा पहिला म्हणा किंवा जे जागतिक लेवलचं जे आहे त्यांना सुद्धा मायक्रोसॉफ्टला असेल किंवा ऑक्सफोर्डला सुद्धा त्यांना सुद्धा आपला डेटा पाहिजे ना. बरोबर. आज जे तुम्हाला सुरुवातीला मी सांगितलं की याला स्वतःचं ब्रेन नाही, म्हणजे तो निर्णय क्षमता नाही त्याला जी तुम्ही अनुभवात तुम्ही जे त्यात डाटा फीड करणार त्याच्यावर ते चालणार आहे. बरोबर. त्यामुळे त्या लोकांना सुद्धा आज आपली आवश्यकता आहे. हा पहिला प्रयोग आहे. तसं म्हणा, प्रयोग म्हणा, पण हा प्रयोग राहणार नाही. आता थेट शेतीच होईल, डायरेक्ट शेती होईल. आणि आता सध्या हे किती शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रातल्या किती शेतकऱ्यांमध्ये? 1000 शेतकरी, 1000 शेतकऱ्यांना हे आपण दिलेलं आहे. आणि थोडंसं कसं हे स्पॉन्सर आपण केलेले सध्या काही कंपन्यांनी आपल्याला स्पॉन्सरशिप दिली किंवा नवीन टेक्नॉलॉजी आपल्याला शेतकऱ्यांकडे पुढे जाण्यासाठी म्हणून प्रतापराव पवार आणि आपले अजित जावकर यांनी मिळून जास्ती करून प्रतापराव पवारांनी आपल्याला शेतकऱ्यांसाठी म्हणजे फंड्स अवेलेबल करून दिले. त्यामुळे आपण ह्याला सबसिडी दिल्यासारखं केलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी 10,000 रुपये त्यांनी भरायचे आणि मग त्याला ह्या सर्व बाकीच्या फॅसिलिटी मिळतात.
खरं तर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टनं 1967 पासून शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये सातत्यानं क्रांती आणण्याचं ना शेतकऱ्यांचं आयुष्य अधिक समृद्ध आणि फुलवण्याचं काम केलेलं आहे. त्या वेगवेगळ्या प्रयोगातला हा एक प्रयोग आहे की जो देशातल्या शेतकऱ्यांना ऊस उत्पादकच नाही तर प्रत्येक पिकाच्या शेतकऱ्यांना फार मोठी दिशा देईल. आणि हाच मंत्र ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट देते आणि तो तुम्हाला कृषिक 2025 मध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे. धन्यवाद.